इमरजेंसी के जमाने में मैंने एक मर्तबा यह कह दिया था कि सरकार चोर है, तो दूसरे दिन पुलिस स्टेशन पर मुझे बुला लिया गया। अफसर ने मुझसे पूछा कि आपने रात मुशायरे में यह कहा है कि सरकार चोर है। मैंने कहा जी हाँ, ये तो कहा है कि सरकार चोर है, लेकिन ये नहीं कहा कि हिंदुस्तान की सरकार चोर है, कि पाकिस्तान की सरकार चोर है, या अमेरिका की सरकार चोर है, या बरतानिया की सरकार चोर है। तो वो अफसर ने मुझे देख के अफसर मुस्कुराया और कहा कि अच्छा, आप हमें बेवकूफ भी समझते हैं, क्या हमें मालूम नहीं कि सरकार कहां की चोर है? उसने जो आज साहिबे मसनद हैं, जो आज साहिबे मसनद हैं, जो आज साहिबे मसनद हैं, कल नहीं होंगे। जो आज साहिबे मसनद हैं, कल नहीं होंगे। किराएदार हैं, जाती मकान थोड़ी है, सभी का खून है शामिल। यहां की मिट्टी में किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है। भारतातला मतदार ना प्रगल्भ आहे, शहाणा आहे। कुठले मुद्दे ऐकायचे आणि कुठले मुद्दे फक्त पाहायचे आणि सोडून द्यायचे हे भारताच्या वोटरला आता खूप चांगलं कळलंय। आणि म्हणूनच मोदी सरकार जाऊन एनडीए सरकार आलंय। आता तुम्ही म्हणाल की मोदी सरकार कुठे गेलंय? नरेंद्र मोदीच तर तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत। बट देयर इज अ डिफरन्स। स्वतःचे पैसे वाटेल तसं उधळणं आणि दुसऱ्यांकडून उसने घेतलेले, उधार घेतलेले पैसे नीट खर्च करणं, यात जो फरक आहे ना, तोच मोदी सरकार आणि एनडीए सरकारमध्ये असणार आहे। कधी देणेकरी दारात उभा राहील, कधी दिलेला पैसा परत मागेल आणि कधी आपण खाली आपटू, हा एकच थॉट पैसा घेतलेल्या माणसाला लेस ॲरोगंट बनवतो। लोकसभा इलेक्शनचे रिझल्ट सगळ्यांनीच पाहिलेत। एनडीएला 293 जागा मिळाल्यात, तर इंडिया आघाडीला 232, आधी 400 पार, मग 370 पार, मग 300 पार, असं करत करत 292-93 वर एनडीए स्थिरावली। तर 200 पेक्षा जास्त ठिकाणी सभांनंतर सुद्धा मोदी की गॅरंटी 242 जागांवरच्या लोकांनाच वाटली आहे। ओके, व्हिडिओच्या सुरुवातीलाच आधी गिरे तो भी टांग ऊपर असणाऱ्या काही भक्तांच्या एका स्टेटमेंटला आपण ऑफ टेबल करूयात। म्हणजे ते स्टेटमेंट असं आहे की इंडिव्हिज्युअल भाजपला जेवढ्या जागा मिळाल्यात त्यापेक्षा पण अख्ख्या इंडिया आघाडीला कमी मिळाल्यात, असं असून सुद्धा विरोधक एवढे खुश का आहेत? तर बेसिकली हे लॉजिक ना बेसलेस आहे। इट्स लाईक कम्पेअरिंग ऑरेंजेस टू ॲपल। का ते तुम्हाला काही कारणांमधून आधी पटकन सांगते, म्हणजे हा मुद्दाच आपण खोडून टाकूयात एकदा वन्स अँड फॉर ऑल। पहिला मुद्दा, बॅट जशीस त्याचाच क्लेम आहे की बॉलही माझाच, माझाच पिच, माझाच अंपायर, माझाच ऑडियन्स, माझेच खेळाडू, दुसऱ्या टीमच्याही काही खेळाडूंवर माझीच नजर आहे, खेळाडू नसलेल्यांचाही बिनशर्त पाठिंबा मीच घेणार, स्टेडियम माझं, अख्खं अवकाश माझं। आणि असं असताना सुद्धा दुसरी एखादी टीम त्या पिचवर उभी राहते आणि फोर मारू शकते, यात सरस कोण ठरतं? हे इंडियन वोटरला नक्की कळतं। दुसरी गोष्ट, ईडी सीबीआयचा मनसोक्त वापर, माझ्या विरोधात बोलताना म्हणजे देशद्रोही, हेच नॅरेटिव्ह सेट करणं, विरोधकांची बँक खाती फ्रीज करणं, सर्वाधिक देणग्या एकाच पार्टीला मिळणं, आपल्याला कम्फर्टेबल असलेल्याच मीडियाला फक्त इंटरव्ह्यू देणं, आपल्याला सोयीचेच प्रश्न विचारून घेणं। मैं चाहूँगा आज तक से, और मुझे पक्का विश्वास है अभी नहीं तो कभी न कभी आप लोग करेंगे, भारत का इलेक्शन कमीशन, भारत की इलेक्शन प्रोसेस ये विश्व के लिए बहुत बड़ा अजूबा है। निवडणुकीच्या आधी अर्धवट बांधलेल्या मंदिरात हम राम को लाए है असं म्हणत धार्मिक ध्रुवीकरणाला सुरुवात करणं, म्हणजे पंतप्रधानांच्या स्टाईलमध्ये सांगायचं तर आधी भारताला राम माहितीच नव्हते आणि राम हे भारताला भाजपमुळेच कळले, असा काय तो तोरा। आणि त्यानंतर निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर जादा बच्चे, शरिया, मंगळसूत्र, मटण, म्हशी असं म्हणत मुस्लिम बागुलबुवा निर्माण करणं, या सगळ्यानंतर 400 पार इझिली व्हायला हवे होते, पण प्रत्यक्षात 303 वरून खाली 242 वर भाजपला खाली यायला लागलं। म्हणजे बघा ना, मागची 10 वर्ष वॅक्सिन सर्टिफिकेट पासून व्हॉट नॉट प्रत्येक जाहिरातीत पंतप्रधानांचाच फक्त चेहरा छापणारी भाजप आता नरेंद्र मोदींना टेररिस्ट म्हणणाऱ्या चंद्राबाबू नायडू आणि कास्ट सेन्सस करणाऱ्या नितीश कुमारांच्या भरवशावर आहे। मग जिंकलं कोण? तिसरा मुद्दा, महाराष्ट्रात 2019च्या तुलनेत 2024ला नरेंद्र मोदी यांनी डबल सभा घेतल्या, जवळपास 20 सभा झाल्या, त्यातल्या बहुतांश जागांवरचे उमेदवार हरलेत आणि महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार असलेला पक्ष आता ठरलाय काँग्रेस। त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात 2019ला 48 पैकी जवळपास 42 जागा भाजपने जिंकल्या होत्या आणि त्यावेळेला मोदींनी आत्तापेक्षा सुद्धा निम्म्या सभा घेतल्या होत्या। 2024ला पंतप्रधानांच्या सभा डबल झाल्या, पण भाजपबरोबर इतर 2 नेते असताना सुद्धा मागच्या वेळी जिंकलेल्या त्यांच्या जागांच्या निम्म्या जागा सुद्धा महायुतीला महाराष्ट्रात मिळाल्या नाहीत। अपप्रचार, खोटारडेपणा, म्हणजे मुस्लिमांना आरक्षण देतील हे सांगायचं कर्नाटकचा दाखला देऊन
प्रचार सभांमध्ये, पण ज्यांनी मुस्लिम आरक्षण दिलं त्या देवेगौडा यांना सोबत घ्यायचं. पुलवामा घडवलं गेलं का अशी शंका व्यक्त करणारे, मोदी शहा यांना राजकीय क्षितीच्या बाहेर हद्दपार करा असं म्हणणारे राज ठाकरे त्यांचा बिनशर्त पाठिंबा घेऊन त्यांना वक्ते म्हणून उभं केलं मुंबईमध्ये, आणि त्या मुंबईत 6 पैकी 4 जागा गमावल्या भाजपनं. मराठवाड्यामध्ये स्थानिकांमध्ये काय धगधगत होतं, मराठा आरक्षणाचा मुद्दा केवढा पेटला होता, पण सभांमध्ये काय गाजत होतं पंतप्रधानांच्या, तर एनसीपी, भटकती आत्मा, नकली सेना. परिणाम काय झाला, मराठवाड्यात शून्य. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न ॲड्रेस केले गेले का, तर नाही असंच म्हणायला लागेल. कारण परिणाम काय झाला, कांदा उत्पादक बेल्टमधले खासदार हे पराभूत झालेत. म्हणजे बघा ना, भारती पवार, हेमंत गोडसे, हिना गावी, सुजय विखे, सुभाष भामरे, आढळराव पाटील, सदाशिव लोखंडे, राम सातपुते, रणजित सिंग निंबाळकर. त्यामुळे मास्टर स्ट्रोक ऐवजी हिट विकेट झाले का मोदी, ब्रँड मोदींपेक्षा स्थानिक मुद्दे सरस ठरले का महाराष्ट्रात, अशी चर्चा आता सोशल मीडियावर व्हायला लागली. आता या सगळ्यानंतर आपण अशा मुद्द्यांवर येऊयात की बेसिकली भारतात अनेक ठिकाणी, अनेक मतदारसंघांमध्ये भारतीयांनी काय नाकारलं, हे काही मुद्द्यांमध्ये मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण. बऱ्याच ठिकाणी भारतीयांनी अक्षरशः नाकार, आणि म्हणूनच अयोध्येत जानेवारीमध्ये नाचणारे वाचाळवीर हे आता संसदेत जाऊन बसणार असले तरी अयोध्येचा जनतेचा कौल मात्र शॉकिंग आहे. भाजपच्या लल्लू सिंगना हरवत समाजवादी पार्टीच्या अवधेश प्रसाद फैजाबाद कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ते जिंकलेत. हाईट म्हणजे काही भक्त आता अशाही पोस्ट करायला लागलेत की अयोध्येमध्ये भाजपला ज्या हिंदूंनी हरवलं ते हिंदूंच्याच विरोधातले आहेत वगैरे वगैरे. म्हणजे याला काही एंडच नाहीये. हा धार्मिक बागुलबुवा स्थानिक जनतेनं अयोध्येच्या नाकारला, ही गोष्ट त्यांना ऐकायची नाहीये. दुसरा मुद्दा नाकारला तो म्हणजे नाती तोडण्याच्या पॉलिटिक्सचा. पवार विरुद्ध पवार असं झुंजवून देऊन बारामतीकडे देशाचं लक्ष भाजपनं वेधलं खरं, पण त्यात जनता झुंजली गेली असं अजिबात नाहीये. केंद्रात ताई, राज्यात दादा, ही जी आधीची मानसिकता होती तीच कायम राहिली. परिणामी वहिनींना सुद्धा केंद्र गाठता आलं नाही. पब्लिकची चॉईस क्लिअर होती, पण अजित पवार गटाला मात्र आता विधानसभेची निगोसिएशन्स जड जाण्यासारखी स्थिती आहे असं काही राजकीय एक्सपर्ट्स म्हणतात. तिसरी गोष्ट नाकारली जनतेनं ती म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ चालणार नाही. पंजाबमध्ये भाजपला भोपळा पण फोडता आला नाहीये. लखीमपूर खिरीमध्ये जिथे शेतकऱ्यांची हत्या झाली तिथे सपाचे उत्कर्ष वर्मा जिंकले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा उर्फ टेनी हे हरले. अमित शहा गेले होते त्यांच्या प्रचाराला. शेतकऱ्यांवर गाडी घालणाऱ्या अजय मिश्रांची हार हा न्याय म्हणायचा का, अशी पण चर्चा सोशल मीडियावर आहे. चौथी गोष्ट जनतेने नाकारली ती म्हणजे पक्षफोडी. महाराष्ट्र त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. कसं ते आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातले आकडे हा आता अगदी 3-4 महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांचा कौल आहे का, अशी सुद्धा चर्चा आहे. पाचवी गोष्ट एक नाकारली गेली ती म्हणजे तरुणांच्या ज्या समस्या आहेत, ज्या ॲड्रेस नीट झाल्याच नाहीत. फॉर एक्झाम्पल अग्निवीर सारखी योजना, त्याला ज्या पद्धतीनं विरोध झाला पण त्याची दखल सुद्धा भाजपनं घेतली नाही, आणि त्याचा परिणाम पंजाबमध्ये दिसून आला. आता बघा, विरोधकांचे काही मुद्दे हे भाजपच्याच पॉलिसीशी बडबडीची देण आहे. म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्स डिटेल्स समोर येऊ नये त्याच्यासाठी मोदी सरकारनं 2019 पासून जी काही खटपट केली आहे ती सुप्रीम कोर्टानं बाहेर काढली. देशाला कळलं सगळ्यात जास्त पैसा कोणाकडे. 400 पार हवेत संविधान बदलायला हे भाजपच्याच बेताल खासदारांचे बोल आहेत. त्यामुळे देशाला कळलं की इंटेन्शन काय. आता मात्र निवडणूक निकालानंतर मोदींच्या भाषणामध्ये बघा एनडीए असा उल्लेख यायला लागलेला आहे. मित्रपक्षांना फोडण्याच्या राजकारणात माहीर असलेल्या भाजपला आता याच मित्रपक्षांना समजून घेऊन जवळ घेऊन नीट पुढे जायला लागणार आहे. नितीश कुमार इज अ मॅन ऑफ मेनी यूटर्न्स. नितीश यांचा पुढचा यूटर्न बसू नये याच्यासाठी भाजपला पुढचा सत्तेचा रस्ता मोदीमय करता येणार नाहीये. कुठल्याही एका धर्माच्या उन्मादी रंगानं रस्ता रंगवता येणार नाही. आता हा आणखी नवीन भारत आहे जो सहिष्णू भारत आहे. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्याला 3 लाखांचा आता पल्ला लवकरच गाठायचा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा अँगल घेऊन कुठला तरी एक वेगळा विषय घेऊन लवकरच येते. धन्यवाद. मैं इतना सहन करता हूँ, इतना सहन करता हूँ, इतना सहन करता हूँ, इतनी गालियाँ सहन करता हूँ, तो स्वाभाविक है मैं शहंशाह हूँ. शहंशाह